पक्कं धोरण आहे. शरद हा बोला. शरद पवार काल बोलताना म्हणाले की संधी साधू लोकांना सोबत घ्या. नाही, संधी साधू शाहू फुले विचार आंबेडकरांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांना सोबत घ्या, मात्र संधी साधू लोकांना सोबत ते घ्या. योग्य तेच बोललेले आहेत. आणि मी वारंवार तेच सांगत होतो की माननीय शरद पवार साहेब अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाही. शाहू फुले आंबेडकर हा जसा या राज्याचा विचार आहे तशी आम्ही सगळे लोक त्या विचारांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा विचार जो आहे महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा आणि महाराष्ट्राच्या शत्रूशी लढण्याचा, त्याच्यामध्ये आम्ही तडजोड करणार नाही. जे संधी साधू आमच्याकडून एखाद्या पार्टीत गेले असतील आम्ही त्यांचा विचारही करत नाही. पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्ष असेल किंवा जो एसएनसी गट आहे ते असतील, त्यांना असे लोक लागतात. भ्रष्ट, व्यभिचारी, गुंड, दाऊदचे हस्तक, हे असे लोक लागतात. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षानं सलीम कुत्ता ह्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. संत महात्मा अशा प्रकारची जर पदवी जर राज्य सरकारला देता येत असेल तर ती त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी घेतलं आहे ती शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सलीम कुत्ताबरोबर संबंध जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षाने, शिवसेनेने, आम्ही देशद्रोही लोकांबरोबर काम करतो. मग आता तुम्ही तर देशद्रोही पक्षाच्या लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसलेला आहात. ठीक आहे, बोला. सर, प्रश्न तोच आहे. बडगुजरांचा काल पक्षप्रवेश जो झाला, नाशिकच्या त्या सगळ्या प्रकरणात किंवा सलीम कुत्त्याच्या त्या सगळ्या प्रकरणात तुम्ही असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांनी वारंवार आवाज उठवला होता की पक्षाला बदनाम केले जाते. राणेंचं त्यावेळेसचं स्टेटमेंट काल पुन्हा आम्ही क्यू करत होतो, ते अक्षरशः खालच्या भाषेत खरं तर बडगुजर आणि सलीम कुत्त्याविषयी बोलत होते. काल त्यांनी त्यांचं विधान बदललं, बावनकुळेंनी काल विधान बदललं, रवींद्र चव्हाणांनी विधान बदललं. हे सगळे पलटूराम आहेत. मी जे मगाशी म्हणालो की यांचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष